नमस्कार मित्रांनो. तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश आता स्क्रॅप डीलरच्या कॉलरला धरत म्हणतो की काय रे, माजलायस का जास्त तू? म्हणजे माझ्याकडूनच माल विकत घेऊन माझेच कॉल उचलत नाहीयेस तू? तुला किती कॉल केले मी? चल आण ते पैसे इकडे. त्यावर मग तो म्हणतो की साहेब, हो पण तुमच्या घरातल्यांनीच तर सांगितले ना की तुम्ही ह्या वस्तू दान केल्यात म्हणून, मग आता पैसे कसले मागताय? तेव्हा राकेश म्हणतो की तोंड बंद ठेवायचं. आपलं जे काही डील झालं होतं ते विसरलायस का? आण आण ते 3 लाख रुपये इकडे लवकर. तेव्हा मग स्क्रॅप डीलर म्हणतो की साहेब, 3 लाख? अहो कसलाही अँटिक माल नाही आहे. अँटिक मालाच्या नावाखाली तुम्ही माझ्याकडून 3 लाख उकळताय. मी आमच्या एक्सपर्टला बोलवले होते आणि त्यांनी ना सगळ्या मालाची तपासणी केली आणि त्यामध्ये असं काही अँटिक माल वगैरे सापडलेलं नाही आहे. निदर्शनास आलं नाही आहे काहीच असं. त्यामुळे तुम्ही उगीचच मला काही बोलू नका. फार फार तर त्याचे 30,000 रुपये येतील. तेव्हा मग राकेश त्याला बोलायला लागतो. राकेश म्हणतो की काही बोलू नकोस, आता जबान फिरवलीस का रे? तेव्हा तो म्हणतो की चालेल, हवं तर मी माझ्या माणसाला बोलावतो, मग तुम्ही बघा, तो सांगेल सगळं तुम्हाला. राकेश म्हणतो की बरं, आण ते 30,000 इकडे. मग तो म्हणतो की 30 कसले? काल तुमच्या त्या घरातल्या बाईंनी सांगितलं ना की प्रत्येकी मजुराला 5,000 रुपये वाटा, मग 10,000 रुपयेच फक्त. तेव्हा तो म्हणतो की बरं ते तरी आण इकडे. मग 10,000 रुपये घेतो आणि गप्प बसतो. नंतर आता ईश्वरी ही सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो आणि परंतु ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा अंजली तिच्याकडे बघतच राहते आणि मग म्हणते की ईश्वरी, अगं काय झालं गं? परंतु ती काहीच बोलत नाही. तेवढ्यातच मामी आलेली असते. मामी आल्यावर म्हणते की ही ना लावण्य मूर्खच आहे नुसती. तिला किती सांगितलं मी की बाई अगं मला भेटल्याशिवाय जाऊ नको, जाऊ नको. परंतु तरीही काही ऐकली नाही. गेली अशी निघून सरळ. तेव्हा अंजली म्हणते की काय झालंय मामी, तू काय इतकी वैतागली? अंजलीला ती म्हणते की अगं ही बघ ना लावण्या, मला न भेटताच गेली. फक्त मेसेज टाकलाय मला. मी सांगितलं होतं तरी ऐकलं नाही हिने. मग अंजली म्हणते की अगं जाऊ दे, तिला जायचं असेल, काहीतरी महत्त्वाचं काम असेल ते सोड. मी काय म्हणते मामी, तुला ना मी एक मस्त अशी भन्नाट न्यूज देणार आहे, ज्याने तुला खूपच आनंद होणार आहे बघ. तेव्हा आता ती म्हणते की बरं काय काय न्यूज आहे असं म्हणून आता वल्लरी तिला विचारते. त्याच वेळेला मग अंजली म्हणते की अगं मामी, तुला माहिती आहे का, आपल्या स्टोरूममध्ये जे जुनं सामान होतं बघ, म्हणजे जुने काही मटेरियल्स होते, जुनी भांडी होती, ती ना आपण स्क्रॅप डीलरला बोलवून ना भंगारवाल्याला देऊन टाकली आणि ईश्वरीने काय कमाल केली म्हणून सांगू ना, म्हणजे त्यांच्याकडून ना पैसेही घेतले नाहीत. या सगळ्या वस्तू ईश्वरीच्या आयडियाने दान केलेल्या आहेत असं म्हटल्यावर मामी तशीच उठून उभी राहते आणि म्हणते की काय, म्हणजे दान केलेत? हे कसं काय शक्य आहे? म्हणजे हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? नसता आगाऊपणा. तिच्या लक्षात येतं की मला म्हणजे माझी जी पेटी होती ती पेटी पण तर तिथून गेली नसेल ना. म्हणून अंजली बघते की मामी तिथून तडातडा निघून गेलेली असते. मामी गेल्यानंतर तिथे अर्णव येतो आणि नाश्त्यासाठी बसतो. ताईला म्हणतो की ताई, माझी ब्लॅक कॉफी आणतेस का? तेव्हा अंजली म्हणते की काय रे चिंटू, काय झालंय? म्हणजे आज चक्क वारं वेगळ्याच दिशेने वाहतंय. नक्की झालंय काय? म्हणजे आमचं क्यूट कपल आज भांडलंय वगैरे की काय? असं विचारल्यावर दोघंजणही गप्पच असतात. अंजली समजून जाते की नक्की काहीतरी झालेलं आहे, त्यामुळेच या दोघांमध्ये असे वाद लागले. त्यावेळेला मामा म्हणतो की हे बघ अंजली, असं ना कधी कधी होतच राहत असतं. आपण तर याच्यामध्ये पडायचं नाही बाबा. ही नवऱ्या बायकोची भांडणं आहेत, लुटूपुटीची असतात ती. त्यावर आता लगेचच ईश्वरी ही गप्प असते. अर्णव म्हणतो की काही ताई, काही कारण नसतं, उगीचच कसल्याही कारणावरून. तेव्हा मग ईश्वरीला लगेच राग येतो. ईश्वरी म्हणते की ताई, कसं आहे ना, माणसाने मनातलं ओळखायला नको का? म्हणजे प्रत्येक वेळेला आपण किती बोलणार ना. म्हणजे सांगूनही कळत नसेल तर आपण काय करू शकतो? आता तिची पण व्यथा ती मांडत असते. आता वल्लरी रूममध्ये येते, म्हणजे स्टोरूममध्ये, आणि बघते तर तिकडचं सगळं सामान अगदी क्लिअर करून टाकलेलं असतं. सगळ्या स्टोरूमला साफसूफ केलेलं असतं. त्याचप्रमाणे तिथे तिची पेटी असते, म्हणजेच तिची जी छोटीशी पेटी असते, ज्यात सगळं काही ईश्वरीच्या आईचे फोटोज वगैरे असतात, ते सगळे तिथून गायब झालेले असते. आता ती ओरडते, म्हणते बापरे, माझं ती वस्तू गेली कुठे? म्हणजे हे लोकांनी त्या गोष्टीबरोबर ही पण गोष्ट देऊन टाकली आहे का? असं काय झालं आहे? मग ती खूप वैतागते आणि म्हणते की नाही, काही झालं ना तरीही मी हे सहन करणार नाही. ईश्वरी, ईश्वरी, इकडे ये ताबडतोब, इकडे ये. तुला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? तेव्हा ईश्वरी आवाज ऐकते आणि धावत येऊन म्हणते,
मामी काय झालं, तुम्ही इतक्या मोठ्याने आवाज का बरं देत आहात? तेव्हा वल्लरी चिडून विचारते की तुला नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होता गं? अगं माझं सामान लक्षात ठेव. माझी जर वस्तू मिळाली नाही ना, तर बघ मी तुझं काय करेन ते. अजिबात आवडलेलं नाही आहे मला हे सगळं, न विचारता केलात ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी अहो माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा अंजली म्हणते की अगं मामी प्लीज तू तिला ओरडू नकोस. म्हणजे हे सगळं जुने अडगळीतले सामान बाहेर काढण्याचे हे सगळे जे काही नियोजन होतं किंवा हे प्लॅनिंग होतं, ते ईश्वरीने नव्हतंच केलं होतं. ती काहीच बोलली नव्हती. हे सगळं मी आणि यांनी केलं होतं, म्हणजेच राकेशने. पण तुम्ही असं का बोलताय मामी? नक्की काय झालंय? तेव्हा अंजली असं बोलल्याबरोबर अर्णव पण बोलतो, की "मामी, अगं ही आपली बोलण्याची अशी पद्धत नाही आहे. तू ईश्वरीला प्लीज असं बोलू नकोस." तेव्हा अंजली म्हणते, की "अगं हो, मामी ईश्वरीने काहीच नाही केलंय. ही आयडिया आमच्या दोघांचीच होती, की जुनं सामान काढूया. पण फक्त दान करण्याचं जी आयडिया होती ती ईश्वरीची होती. बाकी काही नाही." मग मामा म्हणतो, की "पण वल्लरी मला सांग, की इतकं काय झालं होतं? अगं ते इतकं काय महत्त्वाचे सामान होते, ज्यामुळे तू इतकी डिस्टर्ब झाली आहेस? नक्की काय होतं ज्यामुळे तू इतकी संतापली आहेस?" तेव्हा आता वल्लरी म्हणते, की "अच्छा, म्हणजे वरून तुम्ही मलाच विचारा." तेव्हा मग मामा म्हणतो, की "अगं तसं नाही." त्यावर अर्णव पण म्हणतो, की "हो, म्हणजे मामी मलाही कळत नाही आहे. जर इतकंच इम्पॉर्टंट सामान होतं, तर तू ते इथे स्टोअर रूममध्ये का ठेवलं होतंस? तू तुझ्या रूममध्ये वगैरे ठेवायचं होतंस ना व्यवस्थित. इथे ठेवून काय फायदा होणार होता? जर इथे कसंही कोणाच्या ख्याती लागू शकतंस ना, मग तू ती केअर करायला पाहिजे होती." त्यावर अंजलीला म्हणते, की "हे बघ, जे काही असेल ते. माझी इच्छा होती ते मी सामान इथे स्टोअर रूममध्ये ठेवलं होतं. माझ्यासाठी ते खरंच खूप महत्त्वाचं होतं, म्हणून मी इथे ठेवलं होतं आणि ते कोणालाही दिसू नये म्हणून मी इथे ठेवलं होतं." मामा म्हणतो, की "वल्लरी, अगं मला समजत नाही आहे, की कोणालाही दिसू नये असं काय होतं त्या गोष्टीमध्ये? अशी काय सामान होते ते, ज्यामुळे तुला असं वाटत होतं, की ते कोणालाही दिसू नये म्हणून?" तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणते, की "हो मामी, मला पण तोच प्रश्न पडला आहे, की एवढं काय होतं त्यामध्ये, जे तुम्ही असं इथे स्टोअर रूममध्ये ठेवलं आणि कोणालाही कळू नये असं ठेवलं होतं? जर इतकंच महत्त्वाचं होतं, तर तुम्ही ते स्टोअर रूममध्ये का ठेवलं होतं?" तेव्हा आता वल्लरी खूप चिडते आणि मामा म्हणतो, की एक्झॅक्टली सगळेजण तिच्यावर आता प्रश्नांचा भडीमार करत असतात. आणि मग मामा म्हणतो, की "अगं, इतकं आगपाखड करण्यापेक्षा जरा बोलून टाक ना, की त्यामध्ये काय होतं ते." त्यावर आता ईश्वरी आणि मामा दोघांवरही मामी चिडते आणि म्हणते, की "घ्या, म्हणजे माझ्या यानं घरात मला स्वतःचं असं काही स्थानच राहिलेलं नाही आहे. म्हणजे एखादी वस्तू मी कुठे ठेवली, तर ते कोणीही कशाला हलवतं मला ते समजत नाही. पण एक गोष्ट नक्की, की माझ्या घरात मला काही आता व्हॅल्यूच राहिलेली नाही आहे. माझी वस्तू शोधण्याचे सोडून तुम्ही सगळेजणं माझ्यावरच उलट प्रश्न कसे करताय? माझ्या वस्तूला मला ती सापडली नाही, तर मात्र मी कोणाचंही खरं ठेवणार नाही, लक्षात ठेवा." तेव्हा आता अंजली म्हणते, की "अगं मामी, प्लीज तू जरा शांत हो ना, नको घाबरूस." तेव्हा मग मामा म्हणतो, की "अगं आता काय बोलायचं याला?" त्यावर अर्णव म्हणतो, की "नको काळजी करू तू. जिजूच्या ओळखीचे आहेत ना ते स्क्रॅप डीलर ताई. मग त्या माणसाला कॉल करून ती वस्तू मागवायला सांग ना. बघ सापडते का?" तेव्हा अंजली म्हणते, की "हो मामी, तू नको काळजी करू. थांब, मी यांच्याशी फोनवर बोलते आणि यांना बघते काय जमतं कसं ते. थांबा तू." वल्लरी घाबरते आणि म्हणते, की "जर ती माझी वस्तू गेली ना, तर मी पूर्ण उद्ध्वस्त होईन. ईश्वरी, अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहणार." "नाही वल्लरी नाही. काहीही झालं तरीही तुला तो बॉक्स शोधलाच पाहिजे. नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. काहीही राहणार नाही." त्याचबरोबर इथे आता राकेश हा ₹10,000 घेतो. म्हणतो, की सगळं गेलं आणि हातात दमडीची किंमत राहिली. काय करणार आता कळत नाही. फक्त ₹10,000 घेऊन गप्प बसावं लागतंय, ते पण त्या ईश्वरीमुळे. आता काय करायचं? हे ₹10,000 त्या दादाच्या तोंडावर मारले, तर तो आणखीन मला सुनावेल. त्यापेक्षा जाऊ दे. हे ₹10,000 त्याला न देता आता आज बऱ्याच दिवसांनी जरा घसा ओला करतो. म्हणजे कसं आहे, डोकं जरा शांत राहील. राकेश आता चाललेलाच असतो, परंतु तेवढ्यात त्याला फोन येतो. तो म्हणतो, की "काय झालं? म्हणजे ही बावळट बायको आता मला कशाला कॉल करतीये?" म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो, की "बघू काय झालं असेल ते." त्याचबरोबर राकेश कॉल उचलतो आणि म्हणतो, की "बोला राणी सरकार, काय झालं?" तेव्हा अंजली म्हणते, की "अहो, तुम्ही ज्या माणसाला ते आपलं अडगळीतलं सामान विकलं ना, त्याला जरा कॉल करता येईल का?" म्हणजे राकेश विचारतो, "काय झालं?" ती म्हणते, की "अहो, मामी ना इथे खूप चिडली आहे. म्हणजे तिची कोणतीतरी महत्त्वाची वस्तू राहिली होती त्यामध्ये आणि ती वस्तू तिला काहीही करून हवी आहे. ती खूप वैतागते आहे सगळ्यांवरती. म्हणूनच तुम्ही प्लीज त्या माणसाला कॉल करा आणि सांगा ना,
की ती वस्तू आहे ती प्लीज जरा द्यायला रिटर्न, नाहीतर ना मला काही खरं वाटत नाही आहे मामीचं. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो राणी सरकार, नका चिंता करू, इतकी काळजी करू नका, मी बघतो, प्रयत्न करतो हां, म्हणजे कसं ते सामान मिळवता येईल हे. अंजली म्हणते की हो प्लीज जरा प्रयत्न करा, नाहीतर मला ना भीती वाटते की ही मामी खूपच वैतागली आहे. त्याबरोबर आता तो फोन ठेवतो आणि म्हणतो की झालं, ही आहे एक सर्टिफाईड बावळट. खरंच ती मामी एखादी वस्तू तिथे स्टोअर कशाला महत्त्वाची असेल तर ठेवायची होती. जाऊ दे, प्रयत्न करतो असं सांगितले ना, असू देत, नाही मिळालं म्हणून सांगेन. तसंही असे हजारो जणांना मी रोज सांगत असतो की प्रयत्न करतो, परंतु प्रयत्न करायचे थोडी असतात. जाऊ दे, असं म्हणून राकेश आता गाडीवर बसून निघालेला असतो. तर इथे आता ईश्वरी मात्र त्याच विचारांमध्ये असते. अर्णवची गाडी पुढे ढकलतच नसते प्रेमाची, त्यामुळे तिला काहीच कळत नसतं. ती आता पाण्याचा पाईप घेऊन झाडांना पाणी घालत असते. त्यावेळेला मग अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, मिस इंदोर, पूर आलाय. तेव्हा ती दचकून आजूबाजूला बघायला लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कसं आहे ना, झाडांना पाणी नाही घातलं तर ती कोमेजतात आणि जास्त पाणी घातलं ना तरीही ती खराबच होतात. मग ईश्वरी म्हणते की बरोबर, तेच तर बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे की जरी कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे आणि जरी जास्त झालं ना तरीही प्रॉब्लेम आहे. परंतु तुम्हाला तर कळतच नाही आहे ना की कसं करायचं ते, काय बोलायचं हे तर तुम्हाला समजतच नाही आहे. मग अर्णव म्हणतो, मिस इंदोर, पण नक्की तू कशावरून चिडली आहेस, मला जरा समजेल का? तू का चिडली आहेस? अच्छा, म्हणजे रूममध्ये तू माझ्याशी जे काही बोलत होती शिर्केंच्या बाबतीत आणि ते सगळं, त्यामुळे तू चिडली आहेस का? म्हणजे मी तुझ्याशी तेव्हा बोललो नाही, शिर्केंशी फोनवर बोलत राहिलो म्हणून तू चिडली आहेस का? ईश्वरी आता काहीच बोलायला तयार नसते. ईश्वरी म्हणते की नाही, काहीच बोलत नाही आहे मी. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की आपला संसार कसा होणार आहे, काय होणार आहे, या गोष्टी तुम्हाला विचारल्या तर तुम्ही काही बोलायलाच तयार नसता. जाऊ दे, आता मी तरी काय नाही सारखं सारखं बोलणार. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो, मिस इंदोर, पण ना मला कळतच नाही आहे, आजकाल तू अशी का वागते? म्हणजे ना, गेले काही दिवस मी बघतोय की तुझ्या वागण्यामध्ये ना सडनली काहीतरी चेंज झालेला आहे. हे ऐकल्यावर ईश्वरी पटकन त्याच्याकडे बघते आणि तिला मनाला एक आशा लागते की अर्णवला माझ्या मनातले प्रेम समजले आहे की काय. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मी बघतोय की तू हल्ली वेगळीच वागते माझ्याबरोबर, म्हणजे मलाच समजत नाही की हे नक्की तुझं काय सुरू आहे ते. त्यावर ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं मला आता बोलून दाखवणार आहात का? मी वेगळी वागते पण ते का, याचा अर्थ तुम्ही समजून घेतायत का? अजिबात नाही. तुम्हाला तर फक्त आपल्या त्याच त्याच गोष्टींमध्ये नुसतं आपलं काम काम आणि काम, बिझनेसच्याच गोष्टी करत राहता तुम्ही. बाकीच्या कसल्या गोष्टी करायला तुम्हाला जमतात तरी का? असं आता ईश्वरी अर्णवला बोलते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, नाही, नक्कीच काहीतरी ना गडबड आहे. मला ना तुझं आताचं वागणं ना जरा वेगळंच वाटतं. नक्की तू संसाराबद्दल विचारते ना, ठीक आहे, मग आहे ना संसार. त्यावेळेला मग अर्णवला आठवतं ईश्वरी का वैतागलेली ते आठवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीने शेवटी त्याच्याजवळ संसार कसा वाढवायचा, प्रपंच कसा करायचा, हे सगळे प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू मला जे काही बोललेलीस संसाराबद्दल, त्याबद्दल बोलतेस का तू माझ्याबरोबर? मग अर्णव मनात विचार करतो की काय करू, मी मिस इंदोरला मनातलं सांगून टाकू का की मला पण हिच्याबरोबर संसार करायचा आहे आणि माझं हिच्यावर प्रेम आहे हे मी सांगू का? पण जर ती मान्य नसेल तर, किंवा तिच्या मनात त्याबद्दल काही नसेल आणि उलटच ती आणखी माझ्यावर चिडली तर, असा विचार आता अर्णव करायला लागतो. परंतु ईश्वरी तरीही त्याच्यावर चिडलेलीच असते. ईश्वरी आता मनातून गप्प असते, परंतु अर्णवला मात्र आता भीती वाटत असते की मनातलं सांगू की नको. परंतु ईश्वरी ही त्याच्याकडे आता रागानेच बघते. ती म्हणते की राहू दे, तुमच्याच्याने काहीही होणार नाही आहे. ती मनातच विचार करते की आता काय करायचं ना मला कळत नाही आहे. अर्णव सर काही बोलायलाच तयार नाही आहे, त्यांना काही समजतच नाही आहे, असं म्हणून ती वैतागते आणि तिथून आता गपचूप निघून जाते. अर्णव आता आवाज देतो पण ती काही थांबत नाही. त्यानंतर मग आता ईश्वरी नम्रताला कॉल लावते आणि तिच्याशी सगळं बोलत असते की काय करणार. तेव्हा मग ती विचारते की मला सांग इशू, तुला काही बोलले का अर्णव जीजू? तेव्हा ती म्हणते की कसले काय बोलणार आहेत ते, अगं त्यांना काय बोलायचे ते समजतच नाही आहे. म्हणजे किती वेळा झालं मी समोरून किती हिंट देते, प्रत्येक वेळेला रोज ना रोज वेगवेगळ्या कारणावरून त्यांना काहीतरी हिंट देते, परंतु ना त्यांना काहीच समजतच नाही आहे.
म्हणजे ना मला तर कंटाळाच आला आता ह्या सगळ्याचा. रोज रोज काही ना काहीतरी कारणावरून मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु ना त्यांच्या डोक्यातच शिरत नाही आहे, काय बोलायचं आहे आणि काय नाही ते. आता मलाच कंटाळा आला आहे. मी काय करू? त्यावेळेला मग आता लगेचच नमू म्हणते, की "इशू, त्यापेक्षा त्यांची वाट बघण्यापेक्षा तू एक काम कर ना, तूच स्वतःहून का नाही सांगून टाकत हे सगळं? म्हणजे तूच आहे ना, जीजूंना सगळं बोलून टाक. म्हणजे ना टेन्शनच नाही आहे बघ. म्हणजे तुझ्या मनातलं जे जे काही आहे ते सगळं तू बोलून टाक." त्यावर ईश्वरी म्हणते, की "अच्छा, नको, नको, राहू दे. तू ना मला काही आयडियाज देऊ नको आता." त्यावर मग नमू म्हणते, की "बरं ठीक आहे मग. ते कधी बोलतायत ना याची वाट पाहत राहा. बाकी काय करणार आहेस मग आता?" त्यावर ईश्वरी म्हणते, की "हो ना, तेच ना. मला तर या सगळ्याचा कंटाळा आलाय. काय करू ना मला कळतच नाहीये. ही सगळी उलझन वाढतच चालली आणि अर्णव सर काही ऐकायला तयारच नाही. काय करू मी?" त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही विचारच करत राहिलेली असते. अर्णवला कसं ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. "बरं ताई चल मी फोन ठेवते. बघते कसं करायचं ते." असं म्हणून ती फोन कट करून टाकते. तर इथे वल्लरी म्हणते, की "आकाश जरा प्लीज माझ्याबरोबर चल. म्हणजे जेवढे भंगारवाले आहेत ना, त्यांच्याकडे मला माझी ती महत्त्वाची वस्तू शोधायची आहे. त्यामुळे प्लीज तू जरा माझ्याबरोबर चल." तेव्हा तो म्हणतो, की "आई, अगं आत्ता मला कुठे वेळ आहे? आत्ता मला दादासोबत ऑफिसला निघायचे. अगं महत्त्वाची मीटिंग, कॉन्फरन्स सगळं काही पेंडिंग आहेत. मग मी तू अचानक सांगून कसं निघू शकतो ना? त्यापेक्षा तू एक काम कर, तू डॅडना घेऊन जा ना." तेव्हा ती म्हणते, की "हे बघ, मला तुझ्यासोबत यायचं होतं. कारण की ते माहिती आहेत मला कसे आहेत ते. आणि हल्ली काय रे, तू तुझ्या आईचं जराही काम करायला तयार होत नाहीस. म्हणजे मी तुला एखादं काम सांगितलं, तरीही प्रत्येक कामाला तुझी नकार घंटाच असते. प्रत्येक वेळेला हे सगळं कशासाठी?" तेव्हा मग तो म्हणतो, की "मॉम, अगं असं मी कधी करतो? पण आता काम आहे, तर मग मी काय करणार? त्यामुळे मी तुला सांगतोय, की तू डॅडला घेऊन जा ना." त्यावेळेला मग वल्लरी चिडते आणि म्हणते, की "राहू दे. आता प्रत्येक वेळेला तू ना अर्णवचंच ऐकत असतो. स्वतःच्या आईचं कधीच ऐकत नाही." ती तिथून निघते आणि याच्याकडे म्हणजेच मामाकडे येते. म्हणते, की "अहो, चला माझ्यासोबत जरा. मी आपल्या आकाशला घेऊन चालले होते, ती महत्त्वाची वस्तू शोधण्यासाठी. परंतु त्याने तर सरळ मला तोंडावर नकार दिला." मग त्यावर मामा म्हणतो, की "अगं हो, ते येणारच ना तो. अगं त्याची आता ऑफिसची वेळ झाली आहे. म्हणजे प्रत्येकजण असा रिकामटेकडा नसतो ना. कोणाला तरी काहीतरी कामं असतात आणि त्यांचे कामाचे दिवस आहेत, म्हणून आता ऑफिसला गेलाय तो." त्यावर आता लगेच वल्लरी म्हणते, की "हो, ते तर आहे ना. म्हणजे माझ्यासाठी वेळच नाही आहे." त्यावर मामा म्हणतो, की "अगं वल्लरी, मला प्लीज सांगतेस का? इतका त्रागा करून घेण्यापेक्षा नक्की काय होतं त्यामध्ये? जरा सांगशील की नाही?" त्यावेळेला वल्लरी आता रागाने बघते आणि म्हणते, की "नाही." मग ती म्हणते, की "आता मी तुम्हाला काही सांगणार नाही. फक्त एवढं समजून जा, की त्या वस्तूशी माझ्या भावना जोडल्या गेल्या होत्या." तेव्हा मामा म्हणतो, की "काय? भावना आणि तू? हे बघ वल्लरी, तू ना मला मूर्ख बनवू नको. कोणत्याही वस्तूशी तुझ्या भावना जोडल्या गेल्यात किंवा आणखी काय आहे, त्या गोष्टी मला आता समजत नाही आहे." आणि ती गेल्यावर मामा म्हणतो, की "नक्की काय आहे हे प्रकरण? मला शोधून काढलंच पाहिजे." तर ईश्वरी इथे टिफिन भरत असते. त्याच वेळेला खाली अर्णव येतो आणि तिच्याकडे बघत असतो. आणि मग त्याच वेळेला ईश्वरी त्याच्याकडे अगदी रागाने लुक्स देऊन बघत असते. दोघांचीही आता तू मेमेवाली भांडणं पुन्हा सुरू झालेली असतात टॉम अँड जेरीची. ईश्वरी छानपैकी टिफिन भरत असते. अर्णव विचार करतो, की मिस इंदोर माझ्यासाठी टिफिन भरते. त्यावेळेला मग तो म्हणतो, की "मी निघालो आहे बरं का ऑफिसला." तेव्हा मामाच्या कानाचे दडे बसतात. मामाच्या लक्षात येतं, की यांची भांडणं आहेत. म्हणून तो मुद्दामच ओरडून बोलतो. तेव्हा मामा म्हणतो, की "अरे अर्णव, हे काय? किती जोरात ओरडलास? म्हणजे माझ्या कानाचे दडे बसले ना." मग मामा म्हणतो, की "हो रे, मी ऑफिसलाच." मामाला म्हणतो, "मी ऑफिसला निघालो आहे." त्यावर आता ईश्वरी म्हणते, की "हां, हां, म्हणजे आम्हाला पण काही हौस नाही आहे इथे कोणालाही थांबून घेण्याची." मग त्याबरोबर तो आणखी बोलतो, की "बरं का अनिताताई, माझा टिफिन भरण्याची ना काहीच गरज नाही आहे, कारण मी दुपारी लंचपर्यंत घरी येणार आहे." त्यावर मग ईश्वरी बोलून दाखवते, की त्याचं काय आहे ना अनिताताई, की मी टिफिन कोणासाठीही भरत नाही आहे आणि मी काही मूर्ख नाही आहे. सकाळी-सकाळी उठून, एवढ्या पहाटे उठून डबा करून बनवून द्यायला. मी हे सगळं एकट्यासाठीच करत नाही म्हणा. घरात आणखी बाकी काही लोकं आहेत, तेही ऑफिसला जातात आणि तेही काम करतात, मेहनत करतात आणि त्यांच्यासाठी मी हा डबा भरते. म्हणजे हा डबा आहे तो त्यांच्यासाठी भरला जातो आहे. बाकी दुसऱ्या कोणासाठीही नाही हां. मी अजिबात नाही करणार. असं मुद्दामच ईश्वरी बोलून दाखवते आणि मग अर्णव गालातच हसत असतो. त्यावर मग लगेच तो ओरडतो, की "आकाश, अरे झालंय का तुझं?" मामाला बोलतो अर्णव, की "बरं मामा, मी निघतो बरं का, मला ऑफिसला जायला उशीर होतोय."
त्याबरोबर आता लगेचच मामाला अर्णव सांगतो की मामा लक्ष ठेव इथे ईश्वरीवर. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो आहे माझं लक्ष. तसंही तो काही बाहेर गेला आहे. मग नंतर आकाश येतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हे घ्या आकाश भाऊजी तुमचं टिफिन. तेव्हा मग आकाश म्हणतो की वा सो स्वीट ऑफ यू ईश्वरी, थँक्यू. ती म्हणते की तुमच्या आवडीचं बनवलं आहे मी, वांग्याचं भरीत बनवले आहे बरं का. त्याचबरोबर लगेच तो म्हणतो की वा वांग्याचं भरीत. मग अर्णव म्हणतो की हे बघ हे सगळं ना ऑइली तू खाऊ नकोस बरं का आकाश, नाहीतर जाड होशील. त्यावेळेला मग त्याच्या लक्षात येतं की हे काही माझ्या आवडीचं नाही आहे, हे हिने अर्णवच्याच आवडीचं बनवलेलं आहे. त्यानंतर मग आता अर्णव हा मामाला खुणावतो की ईश्वरीवर लक्ष ठेव, म्हणजेच राकेशच्या तावडीतून. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो की बरं ठीक आहे डॅड चला मी निघतो. आणि मग ते सगळे निघत असतात. त्यावेळेला ईश्वरी आता अर्णव जात असताना लांबूनच त्याच्याकडे बघत असते आणि खरं तर तिला त्याची आठवण म्हणजेच ती मनातून त्याला मिस करते. अर्णव पण आता गालातच हसत तिथून निघून जातो. पुढच्या भागामध्ये अर्णव विचार करतो की मिस इंदोरला मी सगळं बोलायचं तर ठरवलं आहे, परंतु मिस इंदोरला मी नक्की बोलायचं तरी काय आहे, म्हणजे नक्की काय बोलू मिस इंदोरला मी ज्याने तिला सगळं काही समजेल. असं आता समजल्यानंतर अर्णव हा विचार करू लागतो की मी आता काय बोलायचं. ईश्वरी काम करत असते. त्यावेळेला अंजली म्हणते की अगं ईश्वरी हे सगळं तू काय करत आहेस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की ताई अहो काय नाही, बसून बसून बोर होत होतं ना म्हणून हे सगळं आटपत होते. तेव्हा अंजली म्हणते की अच्छा म्हणजे चिंटू नाही आहे घरात म्हणून तुला बोर होतं आहे बरोबर ना. त्यावेळेला आता ईश्वरी ही गप्पच बसते आणि म्हणते की काय करणार, म्हणजे घरात असून तरी काय उपयोग आहे. जे काही बोलायचं आहे ते तर बोलता येत नाही, जे काही सांगायचं आहे ते तर सांगता येत नाही. असं सगळं आता ईश्वरी ही गप्प मनातल्या मनात म्हणजेच तोंडातल्या तोंडात पुटपुटत असते. कारण की अर्णव हा त्याच्या मनातलं काहीही व्यक्त करून दाखवत नसतो. त्यामुळे ईश्वरीला खूपच चीड आलेली असते. ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. नंतर मग अर्णव इथे फिक्स होतो की मिस इंदोर मी आता तुला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे. मिस इंदोर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. त्याची आता म्हणायची तयारी झालेली असते. तर इथे आता जो दादा असतो तो राकेशची कॉलर धरून म्हणतो की काय रे ए तुला किती सांगितलं तरी समजत नाही. थांब माझे पैसे तू परत करत नाहीस. आता दादा त्याला कानाखाली वाजवतो आणि त्याला चोप देत असतो आणि म्हणतो की थांब आता ना मी काही करणार नाही, आता तुझा हिशोब आहे ना माझा बॉसच करेल. असं म्हटल्यावर आता राकेशला धक्का बसतो की नक्की याचा बॉस आणखी कोण आहे. नेमकं पुढे काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.